नर्सरीपासून इंग्रजी माध्यमाचा उपयोग करावा म्हणून मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची आणि अन्य विषय हे इंग्रजीमध्ये करावे याच्या प्रकारची सूचना दिली होती. त्यांनी सुरुवात केलेली. फेरीवाले जे रस्त्यावर येतात त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. नवी मुंबई शहरात पाणी कपात हा शब्दच नवी मुंबईला शोभत नाही आणि म्हणून त्याची तीव्र नापसंती व्यक्त केली आणि ती सुधारणा करण्याची आम्ही सूचना केली. आमदार गणेश नाईक व पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यामध्ये आज नवी मुंबईमधील विविध ज्वलंत समस्यांना अनुसरून बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोलावणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत ज्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा संपन्न झाली, टाकूया एक नजर त्या मुद्द्यांवर. नवी मुंबईची पाणी कपात सहन करणार नाही. पाणी कपातीवरून महानगरपालिका प्रशासनाचा खरपूस समाचार घेत आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना सांगितले की मोरबे धरणामुळे जलसंपन्न असलेल्या नवी मुंबईसाठी पाणी कपात भूषणावह नाही. नवी मुंबईला देण्यात आलेल्या बारवी धरणातून पाण्याचा कोटा मिळत नाही. मोरबे धरणातून सर्वप्रथम नवी मुंबईला पुरेल एवढा पाणी पुरवठा झाला पाहिजे, अन्यत्र पाणी वळवू नका, अशी भूमिका आमदार गणेश नाईक यांनी बैठकीत मांडली. झोपडपट्टी, गाव, गावठाण, शहर सर्वच भागात समान पद्धतीने पाण्याचे वितरण करावे अशी सूचना देखील त्यांनी दिली. आपल्या शहराकरता एक आपण धरण घेतले, त्याला कोणी दिले का आपल्याला पैसे? राज्य शासनाला पैसे मोजले ना आपण. अशा परिस्थितीमध्ये या शहरात या धरणावरचं पाणी अन्य शहरांना देण्याची जबाबदारी कोणाची? आपली नाही. महासभेने मंजूर केले ते नाही. मग महासभा नाही ना, मग प्रशासक यंत्रणेला तो अधिकारच नाही. अगोदरपासून कुठले अगोदरपासून नाही आहे ते. नवी मुंबईला लोक बोलतात की 24/7 पाणी देणारी महापालिका, हे लोक कौतुकाने बोलतात, तर आम्हाला बरं वाटतं जरा. पण अशा प्रकारची कपात बिपात टीव्हीला बातम्या ना, रोज बातम्या ते ऐकताना आम्हाला लाज वाटते. या शहराला पाणी कपात आम्हाला मंजूर नाही. नाही ऐकून घ्या, आपल्याला देऊ घातलेला पाण्याचा पुरवठा आपण घेत नाही. आपण दिलेला त्या ठिकाणी तो तोलमोल पद्धतीने आपण त्याची कपात करत नाही आणि आपल्या शहराला तांदळ ठेवायचं, हे बरोबर नाही. नवी मुंबईतील फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करावे. रस्त्यावर बस्तान मारून असलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना देखील त्रास होत असतो. शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक फेरीवाले बाहेरच्या शहरातून येतात. ही बाब आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणली. फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांना केली. यावेळी आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या ठिकाणी नेहमी फेरीवाल्यांचा त्या ठिकाणी राबता आहे, मी घेते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शहरातील फेरीवाल्यांचं पुन्हा एकदा सर्वेक्षण करायची गरज आहे.
आपल्या शहरामध्ये 55% फेरीवाले हे बाहेरचे आहेत. त्या लोकांच्या पोटावर पाया अशी माझी इच्छा नाही, पण त्या शहराच्या लोकांनी त्याचं म्हणजे उत्तरदायित्व घ्यावं ना. 45% जे फेरीवाले आहेत त्यांना आपण नवीन परवाने देऊन त्या नोडमध्ये, त्या सेक्टरमध्ये, त्या म्हणजे गावचे असतील, झोपडपट्टीचे असतील किंवा शहरातले असतील, तर त्यांना आपले नवीन परवाने देण्यात यावेत. आणि गरज जर असेल ना तर सिडकोकडून मिलू घातलेल्या भूखंडावर त्यांच्याकरता अशा प्रकारचा हॉकर्स झोन किंवा हॉकर्स प्लाझा निर्माण करावे. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांशी संबंधित औषध साठा पालिका रुग्णालयात तयार ठेवा. पावसाळा सुरू झाल्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या रोगांचा फैलाव होण्याचा धोका असतो. पावसाळ्यातील प्रभावी रोग नियंत्रणासाठी पालिकेच्या रुग्णालयामधून पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याची सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली. पावसाळा सुरू झालेला आहे. डेंग्यू मलेरिया याची साथ फैलावू शकते, म्हणून मच्छरांचं निर्मूलन करण्यासाठी यंत्रणा लागू करा. हॉस्पिटलमध्ये सर्व औषधं नीट ठेवा, गटरे साफ करा, खड्डे बुंजवा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि तशा प्रकारचे निर्देश संबंधित खात्यांना माननीय आयुक्तांनी दिलेले आहेत. वाशी महानगरपालिका रुग्णालयात बायोमेडिकल इंजिनियर नेमावा. संदीप नाईक. वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. या दुर्घटनेची माहिती कळताच नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी तत्परतेने या रुग्णालयाला भेट दिली होती. या भेटीप्रसंगी त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी अनेक मौलिक सूचना केल्या होत्या. या हॉस्पिटलसाठी बायोमेडिकल इंजिनियर नेमण्याची सूचना देखील केली होती. त्यामुळे या अनुषंगाने कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना केली. हॉस्पिटलचा जे फायर ऑडिटचा विषय होता, ऑक्सिजन एका ठिकाणी आपल्याला वाशीमध्ये झालं, सुरू केलं, पण तिकडे अजून आपलं बायो मेडिकल इंजिनियर नाही आहे तिकडे. आपल्याला घेतोय, बाहेरूनच घ्यावे नाही, आपल्याकडे नाही, इन हाऊस. MIDCने शाळा बांधून द्याव्यात. संदीप नाईक. औद्योगिक परिसरामध्ये MIDCला उत्पन्न मिळते, त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी MIDCने शाळा बांधून द्याव्यात अशा सूचना महापालिका प्रशासनाने MIDC प्रशासनाला करावी अशी मागणी देखील भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली आहे. रेसिडेन्शियल सुरू केलंय 40%. उलट त्यांनी स्वतः बांधून द्यायला पाहिजे. आपण आता जर MIDCनी इंडस्ट्रियल मध्ये जर 40% रेसिडेन्शियल आले तर त्यांनी बांधून द्यायला पाहिजे शाळा, त्यांनी समाज मंदिर बांधून द्यायला पाहिजे. आणि जर जागा पण द्यावी आणि जर थांबवत असतील तर अर्जच नाही केलेला. आपण तशी मागणीच केली पाहिजे. तुम्ही जर पत्र दिलं, त्यांचं काम आपण करतोय, त्यांचं काम आपण करतो आणि रेव्हेन्यू ते घेत आहे. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.